आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीला आपण भगवान शंकरांची खूप सेवा उपासना करत असतो। व्रत वैकल्य सर्व काही आपण करत असतो आणि मनोभावे शंकराचे पूजन करत असतो। आणि या दिवशी शंकराची केलेली जी भक्ती आहे ती कधीच वाया जात नाही। आपण अगदी सोपी सेवा जरी केली, फक्त एक बेलपत्र जरी आपण शिवपिंडीवरती अर्पण केलं तरीही त्याचा आपल्याला खूप प्रभाव आपल्या आयुष्यावरती होतो। त्यामुळे अवश्य आपल्याला आज शिवपिंडीवरती बेलपत्र हे व्हायचंच आहे। आणि त्याशिवाय अजून एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे की जी आपल्याला आज शिवपिंडीवरती व्हायची आहे। आता बघा, संध्याकाळी 6 ते 12 मध्ये जी आपण सेवा करत असतो त्याचा प्रभाव खूप जास्त असतो। आणि जो प्रदोष काळ असतो, आता 6 वाजल्यापासून 7:30 पर्यंत जो प्रदोष काळ असतो त्याचे देखील अत्यंत महत्त्व आहे। पण ही जी वस्तू आहे मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जरी शिवपिंडीवरती अर्पण केलीत तरी त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे। बघा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं, काहीतरी समस्या असतात, अडचणी असतात। कोणच या जगामध्ये सुखी नसतो। प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं असतं। कोणाला संतान प्राप्ती होत नसते, कोणाला धनप्राप्ती होत नसते, कोणाला अजून भरपूर इच्छा काही असतात तर त्या आपल्या पूर्ण होत नसतात। प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते। तर या प्रत्येक इच्छापूर्तीसाठी किंवा आपल्या कामामध्ये आपल्याला खूप चांगलं यश मिळवण्यासाठी ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती अवश्य तुम्ही आज शिवपिंडीवरती अर्पण करा। कारण महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण ही वस्तू शिवपिंडीवरती अर्पण केली तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप आणि खूप फायदा होतो। आता बघा, बऱ्याच जणांच्या घराला असं होतं की काहीतरी नजर दोष असतो। खूप चांगलं वातावरण घरामध्ये असतं आणि अचानक नवरा बायकोंमध्ये किंवा मुलांमध्ये भांडणं वादविवाद निर्माण होतात किंवा आर्थिक आपली चांगली प्रगती होत असते आणि मध्येच काहीतरी होतं आणि आपला व्यवसाय बंद पडतो किंवा चालेनासा होतो। तर अशा वेळेला आपल्याला वाटतं की काय झालं असेल, माझ्या व्यवसाय तर चांगला चालत होता किंवा घरामध्ये माझ्या चांगलं वातावरण होतं, अचानक आजारपण येतं। तर बघा, अशा पद्धतीने घरामध्ये जर काहीतरी विचित्र गोष्टी घडत असतील तर यासाठी एक उपाय आज आपल्याला महाशिवरात्री दिवशी करायचा आहे। अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। यासाठी आपल्याला तुरटीचा खडा लागणार आहे। तुरटीचे तुम्ही 4-5 तुकडे आणून ठेवा। छोटे छोटे तुकडे आणले तरीही चालतील किंवा अगदी एक जरी तुरटीचा तुकडा असेल तरी देखील चालेल। तर असा हा जो तुरटीचा तुकडा आहे तर तो तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो तुकडा घेऊन तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप सुरू ठेवायचा आहे। घराच्या ज्या भिंती आहेत त्या सर्व भिंतींना हा तुकडा जो आहे तो स्पर्श करायचा आहे, टच करायचा आहे। आणि त्यानंतर एखाद्या काचेच्या बाउलमध्ये, वाटीमध्ये किंवा एखाद्या मातीच्या पणतीमध्ये हा जो तुरटीचा तुकडा आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे। घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने एक तुरटीचा तुकडा ठेवू शकता। म्हणजे असे 4 तुकडे तुम्ही 4 कोपऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा मग तुम्ही घराच्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये असा तुरटीचा तुकडा ठेवू शकता। खिडकीमध्ये तुम्ही हा तुकडा ठेवू शकता आणि हा जो तुरटीचा तुकडा आहे थोड्या दिवसांनी तो विरघळून जातो हवेमध्ये। त्यानंतर तुम्ही हा जो तुरटीचा तुकडा आधीचा समजा राहिलेला असेल तर तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता आणि त्या जागी एखाद्या सोमवारी तुम्ही नवीन तुरटीचा तुकडा ठेवू शकता। अत्यंत हा प्रभावी उपाय आहे। अवश्य आज सर्वांनी करा। संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 पर्यंत तुम्ही असा हा उपाय करू शकता। तुमच्या घरामध्ये अवश्य तुम्ही असा तुरटीचा तुकडा हा ठेवा। याने नक्कीच आपल्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाण्यास मदत होते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते। तर हा एक खूप महत्त्वाचा उपाय आहे, आज महाशिवरात्री दिवशी करायचा आहे आपल्याला। आता समजा पिरियड असेल तुम्हाला, तुम्ही करू शकत नसाल हा उपाय, तर घरातील कोणत्याही सदस्याला तुम्ही हा उपाय करायला लावू शकता। तर नक्की हा उपाय सर्वांनी आज करा। आता जो दुसरा उपाय आहे तो म्हणजे जर आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती आपली बेताची असेल किंवा लक्ष्मीचा
आपल्या घरामध्ये वास राहावा असं वाटत असेल, भगवान शंकरांची कृपादृष्टी आपल्या घरावरती असावी असं प्रत्येकालाच वाटतं, तर आज आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तिथून आपल्याला एक छोटासा भस्माचा जो तुकडा असतो, विभूती आपण म्हणतो, प्रत्येक शिवमंदिरामध्ये विभूती असतेच, तर तो छोटासा तुकडा आपल्याला घरी आणायचा आहे. आणि असा हा छोटासा भस्माचा तुकडा आणल्यानंतर तुम्हाला एखाद्या चांदीच्या वाटीमध्ये तो तुमच्या च्या समोर ठेवा, किंवा देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा जिथे तुम्ही पवित्र वस्तू ठेवत असाल देवपूजेच्या तिथे तुम्ही असा जो भस्म आहे, भस्माचा तुकडा जो आपण चांदीच्या वाटीमध्ये ठेवलेला आहे तो तिथे ठेवायचा आहे. चांदीची वाटी शक्यतो असावी, नसेल चांदीची वाटी तर तुम्ही एखाद्या काचेच्या वाटीमध्ये देखील हा भस्माचा जो तुकडा आहे तो ठेवू शकता. आता समजा तुम्हाला शिवमंदिरामध्ये असा भस्म मिळालाच नाही, तर काय करायचं, तर स्वतः तुम्ही एक भस्म जो असतो, भस्म असा मिळतो विकत पूजेच्या दुकानामध्ये, पूजे साहित्याच्या, तर तुम्ही तो आणा विकत आणि तो शिवमंदिरामध्ये शिवपिंडीला स्पर्श करून आणा आणि त्याचा थोडासा तुकडा तुम्ही चांदीच्या वाटीमध्ये ठेवू शकता. आता समजा आज भरपूर गर्दी असते मंदिरांमध्ये, जर तुम्हाला स्वतःला असा हा भस्माचा तुकडा शिवपिंडीला स्पर्श करून घेता आला नाही, तर तिथे जे गुरुजी असतात त्यांना तुम्ही सांगू शकता की शिवपिंडीला हा जो भस्म आहे तो स्पर्श करून द्या. तर अशा पद्धतीने भस्म आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये शंकरांचा आशीर्वाद राहतो, कृपाशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे असा हा उपाय आपल्याला अवश्य आज करायचा आहे आणि हा भस्म घरातील सर्वांनी वापरायचा आहे, लावायचा आहे. रोज कुठेतरी महत्त्वाच्या कामाला जाताना देखील तुम्ही हा भस्म लावू शकता. फक्त घरातल्या सदस्यांनीच हा वापरायचा आहे. आता बघूया अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला शिवपिंडीवरती आज अर्पण करायची आहे. तुम्ही आज संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ही वस्तू शिवपिंडीवरती अर्पण करू शकता. बघा, शिवपिंडीवरती वेगवेगळ्या वस्तू अर्पण करण्याचे खूप जास्त महत्त्व आहे. त्यातले सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे बेलपत्र. आज तुम्हाला एक तरी बेलपत्र हे शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे. त्याचे खूप महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एक तरी बेलपत्र आपण शिवपिंडीवरती अर्पण केले पाहिजेत. त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे धोत्र्याचं फळ किंवा फूल जर तुम्हाला मिळालं तर अवश्य ते शिवपिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर भस्म देखील आपल्याला शिवपिंडीला लावायचं आहे, भस्म अर्पण करायचं आहे. भस्म अर्पण करण्याचं देखील खूप महत्त्व आहे. आणि पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. लक्षात घ्या, या उपायासाठी आपल्याला भीमसेनी कापूरच लागणार आहे. भीमसेनी कापूर पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल, तर थोडासा कापूर तुम्ही अवश्य आणा. आज संध्याकाळी तुम्ही 6-7 वाजता आणा. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येईल. आणि असा हा कापूर आणायचा आहे आणि तुम्हाला तो पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. म्हणजे स्वच्छ पाणी घ्या आणि त्यामध्ये हा कापूर मिक्स करा आणि अशा या पाण्याने आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. लक्षात घ्या, यासाठी भीमसेनीच कापूर का, तर जो साधा कापूर असतो तर तो भेसळयुक्त असतो, त्यामध्ये प्लास्टिक मिश्रित असतं. हा जो भीमसेनी कापूर आहे तो पूर्णपणे नैसर्गिक असतो, नॅचरल असतो. त्यामुळे आपल्याला असा कापूर घ्यायचा आहे आणि कापूर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून त्याने शिवपिंडीवरती अभिषेक घालायचा आहे. तर अवश्य तुम्ही भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर हा उपाय करा. संध्याकाळी 6 ते रात्री 12 मध्ये असा अभिषेक तुम्ही कापूरयुक्त पाण्याचा असा जलाभिषेक अवश्य शिवपिंडीवरती करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. आणि समजा तुमच्याकडे असा कापूर नसेलच तर काय करा, पाणी घ्या. पाण्यामध्ये जी विभूती असते, भस्म मी सांगितलं आत्ता, पांढरा भस्म, तर तो तुम्ही घ्या. त्याची थोडीशी पूड करा आणि ती पाण्यामध्ये टाका आणि अशा पाण्याने तुम्हाला काय करायचं आहे, शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. या वस्तूंचा शिवपिंडीवरती अभिषेक करण्याचं महाशिवरात्री दिवशी अत्यंत महत्त्व असतं. त्यामुळे ही जी वस्तू आहे, या ज्या वस्तू आहेत मी सांगितलेल्या, अवश्य त्याने तुम्ही शिवपिंडीवरती आज अभिषेक करा. नक्कीच त्याचं खूप चांगलं फळ तुम्हाला मिळेल आणि याने आपल्या आयुष्यातले अनेक
विघ्न संकट असतात, अडचणी असतात, ती देखील दूर होतात आणि आपल्याला आपल्या कामामध्ये नक्कीच यश मिळते. तर अवश्य हे काही उपाय मी सांगितलेले आहेत ते करायचे आहेत. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल, कोणत्या वस्तू शिवपिंडीवरती अर्पण करायच्यात हे कळेल आणि नक्कीच त्यांना देखील या व्हिडिओचा वापर होईल.